कोल्हापुरातील नागरी सुविधांकडे महापालिका प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शहरातील पाणी, आरोग्य, रस्ते, पथदिवे अशा अनेक सुविधांकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील आणि प्रदीप उल्पे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण झालं। यावेळी माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी माध्यमांशी बोलताना यापुढील टप्प्यात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। वारंवार पत्र देऊन वारंवार आठवणी करून कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन ढिम्मपणा सोडत नाही आहे। सुस्त अजगरासारखं अक्षरशः पडलेलं आहे। ज्या रोज प्रशासनानं लक्ष द्यायच्या गोष्टी आहेत अशाही गोष्टींच्याकडे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर बकाल होत चाललेला आहे। मग साधा रस्त्याचा विषय असो, अतिक्रमणांचा विषय असो, अनधिकृत बांधकामांचा विषय असो, कचरा उठावाचा विषय असो किंवा कचऱ्यावर प्रक्रियेचा विषय असो, या प्रत्येक विषयामध्ये गेल्या 3.5 वर्षाच्या प्रशासक राजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अनागोंदी आलेली आहे आणि त्याच्या विरोधात एक जनआंदोलन आम्ही उभारणार आहोत। त्या जनआंदोलनाची सुरुवात आजच्या या लाक्षणिक उपोषणानं आम्ही केलेली आहे।